सर, आत्ता आपण बघतोय की मागच्या काही दिवसांमध्ये अचानक साखरेच्या दरांमध्ये एवढी उसळी घेतली आहे. तुम्हाला काय वाटतं की नेमकी काय कारण असतील त्याच्यामागं? एक तर एकच असं कारण नाही आहे, 4-5 कारणं आहेत. पहिलं कारण हे आहे की गेल्या 2 वर्षामध्ये पाऊस कमी जास्त झाल्यामुळे, हवामानातल्या बदलामुळे ऊसाचं क्षेत्र घटलं आहे. फार मोठ्या प्रमाणावर घटलं आहे. 2021मध्ये हे 15.5 लाख हेक्टर होतं. ते आपण आता थेट 12.5 लाख म्हणजे 3 लाख हेक्टरने क्षेत्र गेल्या 3 वर्षात घटत आलं आहे. नंबर 2, उत्पादन किती होईल, दर हेक्टरी किती होईल याचा लोक अंदाज बांधतात. आणि मग हेक्टरेज गुणिले किती क्षेत्र होईल असं बघून ते अंदाज काढतात. त्या अंदाजामध्ये सुद्धा फार मोठी तफावत पडली आहे. सुरुवातीला भारत सरकारला जो अंदाज देण्यात आला होता तो 343 लाख टन. प्रत्यक्षात अंतिम आकडा आहे 306 लाख टन. म्हणजे जवळजवळ 36 लाख टनांनी साखरच कमी उत्पादित झाली आहे. इथून पुढे सुद्धा अंदाज बांधता येणं थोडं अवघड काय आहे की प्रत्येक शेतात 5-5 टन, 3 टन, 2 टन ऊस कमी झाला की त्याची बेरीज म्हणून एकदम 2 लाख टन कमी होऊन जातो. तर ह्या अंदाज बांधण्यामध्ये चूक झाली आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अचानक आता सण समोर दिसत असताना आता नव्याने साखर भारतात कुठूनही येण्याची काही शक्यता नाही हे बघून व्यापाऱ्यांनी पण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी केली असण्याची शक्यता आहे की ज्याच्यामुळे नैसर्गिकरित्या 50 पैसे 1 रुपया असे वाढ व्हायला पाहिजे होती. ती अचानक अनैसर्गिक वाढ जी दिसते ती त्याचं कारण मुख्यतः व्यापाऱ्यांनी घेतलेली कमी किमतीच्या साखरेमध्ये जास्त प्रॉफिट कमवण्याच्या वृत्तीतून हे झालं आहे असं एक दिसतं आहे. तिसरं महत्त्वाचं कारण आहे की जे लाँग टर्म आहे ते म्हणजे भारत हा डायबेटिकची कॅपिटल आहे आणि त्यामुळे साखर ही कमी उत्पादित झाली पाहिजे. आणि विशेषतः एकेकाळी म्हणजे मी साखर आयुक्त असताना 2020-21मध्ये आपण 100 लाख टन साखर निर्यात केली. तेव्हापासून साखर एवढी लागत नाही तर उत्पादित करायची कशाला, त्यासाठी एवढं महत्त्वाचा रिसोर्स पाण्यासारखा का वाया घालवायचा, ही विचारसरणी पण आहे. आणि मग साखर कमी उत्पादित करा आणि इथेनॉल तयार करा असा एक हे होतं. आणि हे करत असताना आपल्याला क्रूड ऑइलमध्ये जो खर्च होतो फॉरेन करन्सीचा तो कमी करणं हे पण आपलं ध्येय होतं. म्हणून आपण आधी 12% ब्लेंडिंग केलं, मग 14 केलं, मग 16 केलं, आता 20% ब्लेंडिंग आपण पेट्रोलमध्ये करत आहोत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. शुगर इंडस्ट्रीला पण उपयोग झाला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज 143 डिस्टिलरी महाराष्ट्रात सुरू झाल्या आणि त्याच्यात एक 25,000 कोटीची तर गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे इथेनॉल हा यावर्षी 20% फक्त साखर धान्यातनं गेला आहे आणि 80% ह्या धान्यापासून आहे. त्यामुळे इथेनॉल हे त्याचं कारण नाही आहे. पण तरीसुद्धा असं म्हणता येऊ शकतं की इथेनॉल तयारच नाही झालं तर 20 लाख टन साखर तयार झाली असती. तर त्याचं उत्तर होय असं आहे.